स्पीड ब्रेकर ते लोक जास्त गाडी पळवू नये म्हणून बनवेले. मंत्रीजी, आपल्या शहराचा रस्ता एकाच वर्षात खराब झाला तरी ज्या ठेकेदाराने हे खराब काम केलं त्याला सजा द्यायची सोडून तुम्ही त्याच ठेकेदाराला त्याच असंच काम पुन्हा करून दिलं. अहो, तो ठेकेदार साला आहे मावा. साल्याला काम देणार नाही तर घरात बायको जगू देणार नाही. म्हणजे साल्यासाठी जनतेत साल्ट काढा. माया साल्याला रोड मध्ये स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करेले. लोकांच्या गाड्या चालवते मग खराबच होईल ना रोड. रोडवर गाड्याने चालणार तर काय चालायला पाहिजे? स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर व्हायले तर रॉकेट चालवणार तुम्ही रोडवर, तेव्हा रोड खराब होणार नाही. मंत्रीजी, एखादं रॉकेट तुमच्यावर बी सोडलं पाहिजे. मंत्रीजी, तुम्ही निवडणुकीच्या आधी लई मोठे मोठे आश्वासन दिलते की कोणीच गरीब राहणार नाही, शेतकऱ्याचे दिवस येईल, मुली सुरक्षित राहील, महागाई कमी होईल, दवाखान्याचा खर्च कमी होईल. पण तुम्ही यातलं काहीच करू राहिले नाही. या आश्वासनावर मी निवडून आलोच नाही ना. मग कशी निवडून आले तुम्ही? पैसे देऊन. म्हणजे पैसे वाटले मी एका मतदानाचे 500 रुपये. पण हे तर चुकीचं आहे ना. मला बी समजलं होते चुकीचं आहे म्हणून मी जाती जाती दंगे लावले आणि धर्माच्या नावावर निवडून आलो. जो तो गुन्हा आहे. गुन्हेगारच राजकारणात टिकतो बेटा. मंत्रीजी, तुमचे शिक्षण किती व्हायले? कोणती डिग्री होती माझ्याकडे? BSc फायनल. तुम्हाला तुमची डिग्री माहित नाही? एवढं कोण ध्यानात ठेवतं? इकत गेले मी ती. साहेब यांनी सांगायचं. कट कराय साधा बोळा स्वभाव आहे मावा. कधी कधी जास्तच खरं बोलून देतो. मंत्री महोदय, तुम्ही तरुण पोरासाठी काय केलं? मी काय करू त्याच्यासाठी? त्यानं काही केलं पाहिजे माझ्यासाठी? तुमच्यासाठी काय केलं पाहिजे त्यानं? दंगे केले पाहिजे, विरोधी पार्टीचं नाव बदनाम केलं पाहिजे, माझ्यासाठी केस अंगावर घेतल्या पाहिजे, मला बाप समजलं पाहिजे, माझ्या पोराला युवा नेता समजलं पाहिजे. हे सगळं सोडून ते रिकामे कामं करू राहिले, शाळा शिकू राहिले. अरे शाळा शिकून कोणाचं भलं झालं म्हणून यायचं होणार आहे? तुमचं म्हणणं आहे तरुण पोरांनी तुमचं गुलाम बनलं पाहिजे, तुमचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. हा, तुम्ही तरुणाला नोकऱ्या कोणी देऊ राहिले? यायला नोकरी दिल्या तर यायच्या हातात जास्त पैसा येईन, मग हे सगळा पैसा दारू सिगरेट मध्ये उडवण म्हणून नोकरी देऊ राहिलो आम्ही. सगळे पोरं तुमच्या पोरावानी नाही राहत. खरं कारण यायला नोकरी दिल्या तर आमचा प्रचार कोण करण? मंत्रीजी, टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ कॉमन मॅन इन दिस कंट्री? येस येस. व्हॉट येस? मे आय कमिंग सर? आय लव्ह यू XXX.com. वाईन मॅजिक मुवमेंट. हे काय बोलू राहिले साहेब? त्यानं इंग्रजीत प्रश्न विचारला म्हणून इंग्रजीत उत्तर देऊ राहिलो मी. साहेब प्रश्न कोणता आहे? तुम्ही उत्तर काय देऊ राहिले? जेवढी इंग्रजी मला येते तेवढी बोलून टाकली मी. पा हे अशी अनपड अनाडी म्हातारे सत्तेवर आहे, याच्याकडून काय अपेक्षा करणार तुम्ही? ए काय बोल राहिला? थोडा इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे मावा, पण सत्ता चालू शकतो मी. मंत्रीजी, लोकांमध्ये चर्चा आहे तुमच्याकडे काळा पैसा लय जास्त आहे. काळा नाही, कष्टाचा पैसा आहे तो मावा. काय कष्ट केले तुम्ही? शेतकऱ्याच्या पीक विम्यात, दुष्काळीच्या पैशात घोळ करणं सोपं वाटलं तुम्हाला? लय कष्ट लागते यात. मंत्रीजी, तुम्हाला नाही वाटत का जी जनता तुम्हाला निवडून देते तुम्ही तिचीच खोलून मारता म्हणून? सगळं जर जनतासाठी करीन तर माझ्या 7 पिढ्यासाठी कधी कमी येईल? हेच 5 वर्ष आहे कमवायचे. मंत्रीजी, तुमच्यासाठी इलेक्शन जिंकणं म्हणजे काय? इलेक्शन जिंकणं म्हणजे 5 वर्ष घोटाळे करायला मोकळं, पाहुण्या गावातल्या पोराला नोकरी लावून देणं, जवायला टेंडर देणं, सगळ्या खानदाराला मालदार करणं. इलेक्शन जिंकणं म्हणजे पैसे छापाची मशीन हातात येणं. म्हणजे तुम्ही जनतेसाठी काहीच करत नाही? करतो ना. बयाला 100 वाल्या साड्या वाटतो, माणसाला बिड्या वाटतो, पोराला पुड्या वाटतो, पुरीला चुड्या वाटतो आणि सोशल मीडियावर फोटो काढून टाकतो. मंत्रीजी, काही महत्वाची कामं करेल का तुम्ही? करेल ना. गावगावी व्यायामशाळा, सभामंडप, विहीर, घरकुल या कामाचे उद्घाटन करून ठेवले मी. नुसते उद्घाटन करून ठेवले? काम कधी करणार आहे? पुढच्या बारचीने निवडून आल्यावर. आता का उन्नी? आता सगळे काम केले तर पुढच्या निवडणुकीत लोक मतदान करण का? आश्वासन काय देऊ मी लोकायला? मंत्रीजी, आपल्या देशात रोज मुलीवर रेप होतात, पण हे कृत्य करायला लक्षावर काहीच कारवाई का होत नाही? पुरीला लहान कपडे घालन, अंग प्रदर्शन करण तर हे कृत्य होईनच ना. 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुलीचा बलात्कार उरायला त्या का अंग प्रदर्शन करत होत्या का? त्याने अजून हे जग सुद्धा पाहिलं नव्हतं. या अपराधाला सजा देऊ ना आम्ही. कधी कितीतरी मोर्चे निघते, जनता आक्रोश करते, पण सजा काही भेटत नाही. आणि अपराधी जर एखाद्या नेत्याचा जवळचा असन किंवा पैशावाला असन तर 2 दिवसात तो बाहेर येतो, पण त्याला सजा काही होत नाही. आम्ही प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. रातोरात फाशी काऊन नाही देते आरोपीला? एवढ्या फास्ट सजा नाही देता येत. जर रातोरात सत्ता पलटू शकते, रातोरात नोटबंदी होऊ शकते, मग बलात्काराला रातोरात सजा काऊन नाही देता येत? अब वक्त बैठे चुपचाप, क्या घंटे का इंसाफ, देश कैसे होगा साफ, इनकी नियत में है दाग, सिर्फ करते रहे